Hello student. Today in the science standard 7th we are going to start 14th chapter, elements, compounds and mixture. मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रणे. या प्रकरणामध्ये आपण विविध गोष्टी शिकणार आहोत, जशा मॅटर्स म्हणजे पदार्थ, त्यानंतर एलिमेंट्स, त्यानंतर कंपाऊंड्स यांची ओळख आपल्याला या ठिकाणी होणार आहे. आणि याच ओळखीतून आपल्याला पदार्थ म्हणजे काय, पदार्थाची रचना कशी असते आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा कसा वापर होत असतो. आपल्याला माहिती असेल की विविध स्टेट असतात मॅटर्सच्या. मॅटर्स म्हणजे काय, द मेनी डिफरंट स्टेट्स ऑफ द मॅटर्स आर देअर. त्यांची नावं तुम्हाला सांगता येऊ शकतं की पदार्थाच्या 3 अवस्था आहेत, स्थायू, द्रव आणि वायू. सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. त्यांच्या प्रॉपर्टीज काय काय असतात मॅटरच्या प्रॉपर्टीज, है ना. तर त्या प्रॉपर्टीज जसं स्थायूची असेल ते टणक असतात, वायूची असेल की त्याच्यामध्ये ते जे मॉलिक्युल्स असतात ते फ्री असतात. लिक्विडमध्ये सुद्धा तशाच प्रकारची स्टेट असते. डू ऑल द सबस्टन्स हॅव द सेम प्रॉपर्टीज. सगळ्यांचं समान असतं का, तर नाही, प्रत्येकाची वेगवेगळी अवस्था असते. व्हॉट ब्रिंग्स अबाउट द चेंजेस स्टेट ऑफ द मॅटर. नंतर यांच्यामध्ये जो बदल घडत असतो स्टेट, म्हणजे समजा आपण स्थायू पदार्थातून द्रव पदार्थात जाणारे किंवा द्रव पदार्थातून स्थायू पदार्थात जाणारे किंवा ते वायू पदार्थामध्ये सुद्धा जाणारे, अशा अवस्था चेंजेस होत असतात. त्यामुळे आपल्याला नवीन नवीन पदार्थांची ओळख होत असते. जर तुम्ही पाहिलं असेल तर पाणी, थर्माकोल आपण म्हणतो, सॉइल, आयर्न, कोल, पेपर, रबर, कॉपर, कॉयर म्हणजे जे गादीमध्ये वापरलेलं असतं ते, आणि प्लास्टिक. ह्या अनेक पदार्थ जे आहेत, काही स्थायू रूपात आहेत, काही द्रव रूपात आहेत, काही वायू रूपामध्ये आहेत. तर यांचा सुद्धा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात बघतो. काही टणक आहे, काही ठिसूळ आहे ना, काही धातूच्या रूपामध्ये असतात पदार्थ, काही अधातूच्या रूपामध्ये असतात. मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स म्हणजे धातूसारखे दिसणारे असतात, मात्र ते धातू नसतात. त्यांच्यामध्ये धातूचे गुण असतात, अधातूचे गुण असतात, मात्र ते धातूसारखे दिसत नाही. म्हणून हा तिसरा प्रकार अस्तित्वात आला आहे, त्याला मेटॅलॉइड्स असं म्हणतात, है ना. तर आपल्या अवतीभोवती तुम्ही जर कोणतेही पदार्थ पाहिले तर तुम्ही त्याचं निरीक्षण करा, ते कोणापासून बनलेले आहे. व्हॉट आर द ऑब्जेक्ट्स मेड अप ऑफ. These articles every day use made up of. मीन्स इलेक्ट्रिक वायर असेल तुमच्या घरामध्ये, ती कशापासून बनली आहे, ती कोणते कोणते पदार्थ त्याच्यात वापरलेले आहे. तुमच्या किचनमधली भांडी बघा, ती भांडी कशापासून बनलेली आहे, ती बनवताना कोणता पदार्थ त्यात वापरलेला आहे याचा विचार करा. अन्न पदार्थापासून तर तुम्ही अनेक गोष्टी ज्या आहेत तुम्ही आताही जाऊन पाहू शकता. साधा खिळा बघा, खिळा कशापासून बनला आहे, तर आयर्नपासून. आयर्न हा काय, एक प्रकारचा एलिमेंट आहे, एक मॅटर आहे. टेबल, तुमच्या घरातला टेबल कशापासून बनला आहे, कोणत्या तरी लाकडापासून. काही जे लोखंडाचे बनले असतील, काहींचे ॲल्युमिनियमचे बनले असतील. तर असे मिक्स पदार्थ करून त्याला बनवले असेल. काहींचं प्लास्टिकचा टेबल पण असेल, काही चेअर्स असतात, प्लास्टिकच्या चेअर्स असतील, त्या लाकडांच्या चेअर असतील, काहींच्या अत्यंत त्या मऊ मुलायम याच्या बनवलेल्या असतील, फोमच्या. काही कॉयरच्या बनवलेल्या चेअर्स असतील. विंडो प्लेन्स, तुमच्या खिडकीचे तावदानं बंद करतो ते बघा, ते बंद, काहींचे स्लायडिंग असतील, काहींचे दरवाजे बंद करू शकतील, काही लाकडी दरवाजे असतील, काहींचे ॲल्युमिनियमचे असतील, काहींचे लोखंडाचे असतील. तर ते पॅनसुद्धा विंडो पॅन्स म्हणतात त्यांना, ते पण आहे. सॉईल, मातीचे किती प्रकार आहेत, आहे की नाही. काळी माती असेल, लाल माती असेल, त्यानंतर आपण ते वेगवेगळ्या प्रकारच्या मातीचे प्रकार पाहिले होते. सॉल्ट्समध्ये पण किती अनेक प्रकार आहेत. सगळे जे ॲसिड व्यतिरिक्त आहेत ते सर्वत्र सॉल्ट आहे. फक्त आपल्याला एकच सॉल्ट माहिती आहे, त्याला आपण सॉल्ट म्हणतो, NaCl, जे आपण जेवणामध्ये वापरतो. पण पोटॅशियम क्लोराईड, ज्याला काळं मीठ म्हणतो, ते पण आपण वापरतो. पण बाकीचे पण मिठांचे प्रकार आहेत, त्यांनाही सॉल्ट्स असं म्हटलं जात असतं, कारण यांची चव ही तुरट असते, है ना.
त्यामुळे यांना सॉल्ट म्हटलं जात असतं. ज्यांची आंबट चव असते त्यांना ॲसिड म्हटलं जात असतं आणि उरलेले जे आहेत ते सगळे सॉल्ट्स आहेत. त्यानंतर शुगर, साखर. साखर हे संयुग आहे, हे एलिमेंट नाही आहे, ते अनेक गोष्टी एकत्र करून तयार झालेले आहे. तर आज आपण इथे नव्या भागाला शिकणार आहोत, तो म्हणजे काय असेल, मॅटर. मॅटर म्हणजे काय? The object is made up of the certain substance. The term matter is also used as the synonyms of the substance. Synonyms म्हणजे समानार्थी शब्द. मॅटरचा समानार्थी शब्द म्हणजे काय? सबस्टन्स. त्याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये अ सिंगल टर्म इज यूज फॉर द सिंगल कॉन्सेप्ट अँड दॅट विच अन ऑब्जेक्ट इज मेड अप कॉल्ड मॅटर. एखाद्या पदार्थ जो आहे, कोणताही पदार्थ असेल, तो कोणत्या ना कोणत्या मॅटर्सपासून बनलेला आहे. साधा तुम्ही अनेक गोष्टी घेऊ शकता, जे आता मी तुम्हाला काही दाखवतो. आता तुमच्यासमोर ह्या ज्या वस्तू आहेत, या दैनंदिन जीवनातल्या किंवा तुमच्या परिचयाच्या आहेत. या परिचयामध्ये असणाऱ्या बऱ्याच गोष्टींचं तुम्ही निरीक्षण कराल तर तुम्हाला अनेक असे काही अवतीभोवतीचे एलिमेंट्स काय काय आहेत त्यांचा बारकाईने अभ्यास करता येईल. जसं मी तुम्हाला काही किचनच्या पदार्थांची ओळख दिली, साध्या तुमच्या ह्या खेळण्यातल्या वस्तू असतील किंवा उपयोगातल्या वस्तू असतील. तर बघा, आपण इथे किती प्रकारचे मॅटर्स वापरलेले आहेत. तर आता ह्या बाहुलीचा जर विचार केला तर एक प्लास्टिकचा भाग हा संपूर्ण वापरलेला आहे. त्याच्यामध्ये रंगांचा पण मॅटरचा वापर केलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये कापडचा वापर केलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये वूलनचा वापर केलेला आहे. वूल हे वेगळ्या प्रकारचं असतं आहे ना, त्याच्यात पण त्याचा वापर करून तो तेथे आपण दाखवलेला आहे. त्यानंतर येथे बघा, ह्या लोखंड आयर्नच्या स्वरूपातलं वापरलं, त्याच्यावर पॉलिश केलेलं आहे. शिवाय त्या ह्या 2-3 बघा किती प्रकारचे आकार बनलेले आहे. एक हा मोठा आकार, ही कडी वेगळी, हा एक एस आकाराचा, आणि नंतर बघा इथे प्लास्टिक सारखा आहे, आपल्याला मेडिकली वापरत असतो आपण इनहेलर. याच्यात पण आपण काय करू शकतो, तर याच्यात वापर झालेला आहे. याच्यावर कागद लावला आहे, तो पण एक मॅटर आहे ना. तर आपल्या दैनंदिन जीवनात अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचा वापर केला जातो. साधा ही एक खेळणी आहे, त्या खेळणीमध्ये बघा, या बाहुलीमध्ये बनवताना तर त्याचा किती धाग्यांचा वापर केलेला आहे. तर धाग्यांचा वापर करून आपण बघणार तर तुम्ही ह्या पदार्थांना नैसर्गिक जे पदार्थ आहेत त्याच्यापासूनच हे बहुतेक बनलेले, काही आर्टिफिशियल स्वरूपातले बनवले, कृत्रिम स्वरूपातले. आता बघा, हा चॉक आहे, तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे. टेक अ पीस ऑफ द चॉक अँड कीप द डिवायडिंग इन टू द स्मॉलर पीसेस, व्हॉट विल हॅपन. याला जर अत्यंत आपण असं बारीक याला चुरा करत गेलो तर आपल्याला काय मिळतं, तर तो त्यांनी प्रयोग करायला सांगितला. तर या प्रयोगामध्ये बघा, मी बारीक चुरा करत जातोय, तसं त्याच्यापासून आपल्याला काय पडताना दिसतंय, तर याच्यातून बारीक कण आपल्याला तिथून पडताना दिसतंय. याचा अर्थ या बारीक कणांचा बघा दिसतंय तुम्हाला निरीक्षण करून, तर तुम्ही या बारीक कणांपासून हा खडू बनलेला आहे. हा खडू बनताना अनेक बारीक कण एकत्र आले, म्हणजेच मॅटर हे जे आहे तर याला सुद्धा मॅटर म्हटलं जात असतं. हा अनेक कण एकत्र जमवून मग तुम्हाला चॉक सारखा एक पदार्थ आपल्याला मिळतो. तर तो पदार्थ आपल्याला इथे दिसून येत असतो है ना. तरी एखादा पदार्थ जो आहे तो मॅटर इज प्रेझेंट इन व्हेरियस थिंग इन सॉलिड, लिक्विड, गॅसेस है ना. त्यांनी एखाद्या कापडाचा पीस जरी आपण हँडकरचीप घेतला, या हँडकरचीपमध्ये बघा तुम्हाला अनेक प्रकारचे जे धागे जे आहेत हे धागे तुम्हाला इथे विलग होताना दिसत आहेत. आता हा धागा जो बनलेला आहे बघा, त्याची विणकामाची प्रक्रिया आपल्याला तिथे दिसते की कशा पद्धतीने तो विणलेला आहे. हे बघा, विणकाम त्याचं जे आहे ते अशा या पद्धतीने त्याला विणत मग तो एका हँडकरचीपमध्ये रूपांतरित झालेला आहे. त्याला रंगीत धागे एकत्रपणे दिलेले आहेत आणि मग तो तयार झाला. आता साधा हा धागा जो आहे, हा धागा कोणापासून तरी बनला असेल. जर तुम्ही याला अत्यंत बारकाईने निरीक्षण केलं तर तुम्हाला हा असं लक्षात येईल की हा कापसापासून बनलेला असेल है ना. कापूससारखा जो पदार्थ आहे त्याच्यापासून तो बनलेला आहे आणि मग आपण त्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करू लागतो. बघा, हे धागे किंवा हा विलग होताना तुम्हाला दिसणार. तर हे लक्षात घ्या की एक कापडाचा किंवा तुमच्या अंगावरचे जे कपडे आहेत हे कपडे सुद्धा अनेक धागे, हे धाग्यांचा जो भाग आहे तर इथे तुम्हाला निरीक्षण करता येईल की बघा कशा कापसापासून बनलेलं आहे. त्याला विलग केलेलं तर लक्षात येतं है ना. हा कापसाचा भाग इथे आपल्याला दिसून येतो. तर हे कण जे आहे खडूचे या पद्धतीने बनलेले आहे. समजा तर आता तिसऱ्या याच्यातला भाग आपण आता बघूया.
समजा ही आता परफ्यूमची बॉटल आहे. या परफ्यूमच्या बॉटल्समधून जर विचार केला तुम्ही तर हे जेव्हा ओपन करू आपण, तेव्हा ओपन केल्यानंतर त्याचा एक विशिष्ट प्रकारचा वास हा इथून यायला लागेल, बरोबर. त्याच्यातून आपण त्याला, व तो जो वास आहे हा वास तुमच्यापर्यंत कसा आला है ना. या परफ्यूमचा जो वास असेल तो वास हा त्या बॉटलमधून येतो, म्हणजे त्याचे कण जे आहेत ते तुमच्या नाकापर्यंत येऊन पोचलेले आहेत. म्हणजे ही गॅसेस स्वरूपात उघडल्यानंतर त्याचा वास यायला लागला. जोपर्यंत उघडं नाही तोपर्यंत त्याला ते बंदिस्त आपण केलं. ते बंद केल्यामुळे त्याचा वास काय बाहेर पडत नाही. जेव्हा आपल्या कपड्यांवर आपण ते वापर केला तेव्हा त्या कपड्यांचा वापर आपल्याला त्या वासामध्ये आपल्याला दिसून येतो. तर अशा रीतीने हे गॅसेस स्वरूपातलं हे तुम्हाला उदाहरण दाखवलं, तुम्हाला स्थायू स्वरूपातलं एक उदाहरण दाखवलं, आणि त्यानंतर कपड्यांचा किंवा बारकाईने प्रत्येक मॅटरचा आपल्याला विचार याच्यात करतात. It is the matter present in a various thing in a solid, liquid, gaseous status that is responsible for their properties, even though they are divided into small particles. Their properties due to the matter present in them remains the same. The properties such as the white color of the chalk, blue color of that ink, है ना, तुमच्या पेनामधली शाईचा ब्ल्यू कलर, त्याचा फ्रॅग्रन्स ऑफ द परफ्यूम, जे परफ्यूमचा आपण आपला फ्रॅग्रन्स पाहिला की त्याचा जो ते लिक्विड असतं त्याचा त्या प्रत्येक कणाचा थेंबाचा वास है ना, चॉकचा प्रत्येक कण, ही त्याची प्रॉपर्टी एकत्र घेऊन येतो. विच इच ऑफ देम इज मेड, आणि त्यापासून तो सगळा बनलेला आहे. जसं कापसाचं तुम्हाला उदाहरण दिलं, त्या कापसापासून धागा बनला, धागापासून कापड बनलं, कापडाच्यापासून कपडे बनवले, आणि त्या कपड्यांचा आपण वापर करत आलो. तर अशा प्रत्येक मॅटर आहे, साधं लाकूड जरी असेल तरी ते तुमच्या त्या पद्धतीने बनलेलं आपल्याला दिसून येतं. आपण हे आता साधं बघा, लाकडाचा जो भाग असेल तर त्याचा जरा शार्पनरने करतो आपण, तेव्हा अनेक बारीक बारीक कण तुम्हाला याच्यात दिसतील है ना. म्हणजे तर आपल्याला त्याच्यातून आपल्याला समजेल की याच्यात किती बघा की आपण ते मॅटर्सचा वापर आपण करत असतो. ह्याचं जेव्हा ते मॅटर्सचं अनेक, तर त्यापासून ही पेन्सिल बनलेली आहे. तर हे पण आपण विचारात घेतलं पाहिजे की निसर्गामध्ये असे अनेक मॅटर्सयुक्त पदार्थ आहेत, त्या डे टू डे लाईफमध्ये आपल्याला हे दिसून येतात. द ऑल दिस थिंग्स आर मेड अप ऑफ ओनली काइंड ऑफ द मॅटर फ्रॉम मोर वन काइंड ऑफ द मॅटर. तर अशा पद्धतीने ते सगळे बनलेले आपल्याला दिसून येतात. तर तुम्ही क्लासिफाय पण करू शकता, काइंड ऑफ द मॅटर, मेड अप ऑफ द मॅटर्स विच आर द सॉलिड, लिक्विड, गॅसेस, लिक्विड स्टेट, अँड एनग्रेव्ड आयडल, गोल्ड, मिल्क, वॉटर, प्लँक, कॉन्क्रीट, सॉल्ट, सॉईल, कोल, स्मोक है ना. हे जे पदार्थ आहेत, खिचडी, कुक्ड खिचडी जी आहे तिचा आपण तुम्ही ते अनेक पदार्थांपासून बनलेले स्वयंपाक केलेला पदार्थ. साधी वाफ कोणापासून बनलेली आहे, ग्लास ऑफ द वॉटर अपॉन द ब्रिंग, आणि ड्रॉप स्मॉल स्टोन इन व्हॉट हॅपन है ना. टेक द बॅलन्स, स्मॉल स्टोन इन वन पॅन अँड द बिग स्टोन ऑन अदर पॅन, व्हॉट गोज डाऊन. काही पदार्थ बघा आपण तराजूमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की जास्त वजन जिकडून आहे ते खाली जात असतं. मेनी काइंड्स ऑफ द मॅटर फाउंड इन अ नेचर आर इन प्युअर फॉर्म, that is they contain the only constituent. In scientific language the matter made up of only one constituent is called as a substance. त्याला पदार्थ असं म्हणतात. सबस्टन्स म्हणजे सुद्धा पदार्थ, वस्तू किंवा एखादी, फॉर एक्झाम्पल गोल्ड, डायमंड, वॉटर, चॉक, अदर काइंड्स ऑफ द मॅटर आर मेड अप ऑफ द 2 or more substance. दे आर कॉल्ड ॲज अ मिक्सचर. आणि त्यांना काय करत असतो, अनेक जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यापासून मिक्सचर तयार होत असतात. The mass can be measured with the help of the device like the common balance है ना. त्याच्या प्रत्येक पदार्थाचं वस्तुमान हे वेगळं असतं. They acquire the both of this property from the matter they are made up of. In other words, mass and the volumes are the two important properties of the matter. मास म्हणजे काय, त्याचं वस्तुमान आपण म्हणतो, आणि व्हॉल्यूम त्याची घनता. तर या दोन्ही गोष्टी काय आहेत, मॅटर्सच्या प्रॉपर्टीमध्ये गणल्या जात असतात. मॅटर्स जो आहे तो सबस्टन्सपासून बनलेला असतो. तर अशा रीतीने आपण आज ह्या मुद्द्यापर्यंत बराचसा भाग समजून घेतलेला आहे. तर हे मुद्दे तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. मॅटरची व्याख्या लिहा, शोधा, त्याच्यातले सबस्टन्स म्हणजे काय, मिक्सचर म्हणजे काय, मॅटर म्हणजे काय, त्याची उदाहरणं कोणती कोणती लिहू शकता, आणि मला क्लासिफिकेशन करून दाखवा. सॉलिड, लिक्विड, गॅसेस 3 मध्ये तुम्ही लिहून दाखवायचं.